उद्या पवित्र आषाढी एकादशीचं आपलं जे छोटं पंढरपूर आहे, वाळूज पंढरपूर, या ठिकाणी काल सन्माननीय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गलांडे पाटील व मी सभापती म्हणून आणि आमचा पूर्ण स्टाफ झेडपी आणि पंचायत समिती आम्ही काल बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये यात्रेसाठी एक आढावा घेऊन त्यांच्या ज्या काही गरजा होत्या, पाणी, आरोग्य, रस्त्यावरती स्वच्छता, विविध प्रश्न, पोलीस वाहतुकीच्या सुरळीत असली पाहिजे, नागरिकांना, भाविक भक्तांना त्रास झाला नाही पाहिजे, अशा हिशोबाने कालच बैठक पंढरपूर या ठिकाणी मंदिरावरती आमची झाली आणि आम्ही स्ट्रिक्टली सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त सर्व काही गोष्टी उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. नुसत्या सूचनाच केल्या नाही तर त्या सगळ्या अंमलातही आणल्या. कारण याच्यापूर्वी कलेक्टर साहेबांनी बैठक घेतली आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचं, पोलीस डिपार्टमेंटचं त्या ठिकाणी पूर्णपणे वाच आहे. मी सर्व भाविक भक्तांना, पांडुरंगाच्या भक्तांना एकच विनंती करणार आहे की आपण जात असताना, पायी दिंडीला जात असताना जागेवरती घाण टाकू नका. जिथं कचरा असेल त्या ठिकाणी टाका, म्हणजे आम्हाला स्वच्छता करायला त्या ठिकाणी सोयीचं पडेल. अशा पद्धतीच्या सूचना मी या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना करणार आहे. आणि त्या ठिकाणी पाणी, फराळाची रस्त्याने व्यवस्था, या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. आरोग्याच्या संदर्भात आम्ही 4 ते 5 ठिकाणी कॅम्प लावतो आहे. एखादं वयोवृद्ध आहे, रस्त्याने चालताना उपवास असल्या कारणाने चक्कर येतात, अशा ठिकाणी एक ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. या सगळ्या गोष्टी भाविकांच्या दृष्टिकोनातून पंढरपूरला केल्या आणि आमचं पोलीस डिपार्टमेंटसुद्धा सतर्क आहे की नागरिकांना ट्रॅफिकची अडचण होऊ नये. रस्त्यांनी ज्या ठिकाणी फारच पेंडॉलपाशी गर्दी होती त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट सहकार्य करणार आहे. तेही ती गर्दी कमी करून व्यवस्थिशीर सिरियल नंबरने सगळ्या दिंड्या पंढरपुरात जातील आणि पांडुरंगाचं दर्शन त्या ठिकाणी अगदी सुलभतेने होईल, असा आम्ही या ठिकाणी सर्व मीटिंग घेऊन सूचना केलेल्या आहे. आणि सर्वांचीच वड पांडुरंगाकडे असल्यामुळे मग ते अधिकारी असो, वारकरी असो, कर्मचारी असो, पदाधिकारी असो, सभापती असो, त्यांना सगळ्यांना आवड आहे की त्या ठिकाणी आपल्या भगवंताकडे जात असताना लोकांना त्रास होऊ नये आणि त्या हिशोबाचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे अगदी सुटसुटीत ही वारी भाविकाला त्रास न होता त्या ठिकाणी होणार आहे. नाही, यावर्षी पार्किंगची व्यवस्था आम्ही 3 ठिकाणी केली. एक त्या गोलवाडीच्या मैदानात त्या ठिकाणी केली, तिथून काय एकदम 1 किलोमीटर अंतरावरती मंदिर आहे. त्याच्या समोरच्या जागेवरती एका बिल्डराची ओपन लँड आहे त्या ठिकाणी केली. आणि तिकडनं येणाऱ्यासुद्धा बजाज गेट समोर त्या पट्ट्यातही तिकडे MIDC त्या पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. अशा पद्धतीने ते सगळं नियोजन केलं. मी आषाढी एकादशी निमित्त छत्रपती संभाजीनगरचा सभापती या नात्याने कल्याण पाटील गायकवाड सर्व भाविक भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो. कारण मी पण पांडुरंगाचा भक्त आहे आणि ही वारी अगदी सुखरूप त्यांची हो अशी विनंती पांडुरंगाच्या चरणी करतो.